राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतरही अजित पवार आपल्या सगळ्या मंत्री आणि आमदार शरद पवारांच्या भेटीला सगळेजण गेलेले होते। तसंच शरद पवार गटाचे नेते सुद्धा राष्ट्रवादी एकसंध राहावी असं सांगतायत। दुसरीकडे काका पुतण्याच्या राजकारणाच्या दिशा मात्र बदलल्याचं पाहायला मिळतंय। कारण शरद पवार त्यांच्या जुन्या भूमिकेवर कायम राहत मंगळवारी विरोधकांच्या इंडियात सामील झालेत। तर सत्ता सहभागानंतर अजित पवारांनी एनडीए मध्ये दाखल होत दिल्ली गाठल्याचं बघायला मिळतंय। फुटीनंतर काका पुतण्याचे मार्ग वेगवेगळे। पवार इंडियात, अजित पवार एनडीएत। एनडीए बैठकीसाठी अजित पवार दिल्लीत। फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात। ही दोन दृश्य राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार काका पुतण्यांनी वेगवेगळे मार्ग स्वीकारल्याचं सांगायला पुरेशी आहे। एकीकडे शरद पवारांनी बंगळुरूमधल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हजर होत त्यांची भाजप विरोधी भूमिका स्पष्ट केली आहे, तर दुसरीकडे सत्ता सहभागानंतर अजित पवारांनी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्ली गाठल्याचं दिसलं। त्यामुळे सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादी एकच असलेलं केलेलं हे विधान हवेत विरल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे। आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच आज बसलेले आहेत। खरं तर 2 जुलैला अजित पवारांनी त्यांच्या 8 सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालेलं होतं। त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटांकडून एकमेकांना शह देण्यासाठी पावलं देखील उचलली गेली। पण अर्थ खातं मिळाल्यानंतर अजित पवारांनी तत्काळ सिल्वरओक गाठल्यानं आणि त्यानंतर मंत्र्यांसह आणि आमदारांसोबतही शरद पवारांची भेट घेतल्यानं त्यांच्याकडून पवारांची मनधरणी सुरू असल्याचं उघड झालेलं होतं। पण आता शरद पवारांनी इंडिया आणि अजित पवारांनी एनडीएची साथ दिल्यानंतर काका पुतण्यांनी परस्पर विरोधी मार्ग निवडल्याचं स्पष्ट झालेलं आहे। ज्या पद्धतीने आजच्या बैठकीला या दोघांनी एकमेकांच्या विरोधकाकडे जाऊन हजेरी लावली, याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी पक्ष आता दुभंगणार हे निश्चित आहे। कारण तो आता एकसंघ राहणं कठीण आहे, कारण या दोन्ही गटाच्या भूमिका आता अतिशय परस्पर विरोधी झाल्या आहेत। या भूमिका बदलल्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी पक्षातील अंतर निश्चितपणे वाढणार आहे। शरद पवारांनी बंगळुरू आणि अजित पवारांनी दिल्लीमध्ये हजेरी लावल्यानं पवार काका पुतण्याचे राजकीय मार्ग वेगवेगळे झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनातला संभ्रम आता तरी दूर होतो का? महाराष्ट्राच्या राजकारणात पवार काका पुतण्याच्या राजकीय विरोधाचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।